मराठा आरक्षण के संबंध में राज्य सरकार द्वारा नया सरकारी आदेश जारी किए जाने के बाद मनोज जरांगे पाटिल ने आजाद मैदान में अपनी भूख हड़ताल वापस ले ली, लेकिन इस संबंध में अलग अलग तर्क वितर्क किए जा रहे हैं। इसी बीच राधाकृष्ण वीके पाटिल ने अपनी प्रतिक्रिया देते हुए सहकार्य की अपील की, साथ ही उन्होंने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। कोणताही निर्णय करताना त्याला फार मोठं पाठबळ लागतं। त्यामुळे या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्यानं किमान रोज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा व्हायची। शेवटी काय धन्यवाद काय कायदेशीर प्रश्न निर्माण होत राहतात, त्याला त्यासाठी पर्याय काय आहेत, या विषयाबद्दल सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन लागलं। कारण खरं म्हणजे विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा काही म्हणजे प्रयत्न नाही, परंतु कालच्या निर्णयामुळं खरं म्हणजे जरांगे पाटील तरफ शिल्पकार आहेतच, कारण अतिशय निष्ठुर आणि निस्वार्थीपणे त्यांनी आंदोलन चालवलं। परंतु हे घडून हे निर्णय प्रक्रियामध्ये हे सगळं घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजींचा अतिशय सिंहाचा वाटा होता। पण खरं म्हणजे त्यांच्यासुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आदिवासीवर होता उपक्रम काढण्यासाठी काढलेलं असं सरकारवर आरोप केले। कसं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्या लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा वेगवेगळे त्यात मतभेद व्यक्त करून खरं म्हणजे हे आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या विचारप्रवाहामुळे तो डायव्हर्ट होत गेला। तर माझी सगळ्यांना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की सरकारने पाऊल पुढे टाकलेलं आहे। आता एकूण काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढे येत आहे, किती कशा पद्धतीने पुढे जाईल, या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे। वेगवेगळे मतप्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला? हे असं चुकीचं होतं, ते बरोबर होतं, योग्य नाही, ते योग्य आहे, ठीक आहे ना? मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या 3-4 वर्षाच्या सगळ्या तुम्ही ज्या जी मतं व्यक्त करीत होता, तर त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं नाही मिळालं, तर ते अपयश पदरात पडला। आता एक निदान जो निर्णय 16% मान्य देवेंद्रजींनी घेतला आरक्षण देण्याचा 14 एप्रिलमध्ये, तो उच्च न्यायालय पण सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी ते घालवलं आरक्षण। त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठेतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता, तर उघडं पाडायला पाहिजे होतं। असं काही घडलं दिसत नाही आणि 10% आरक्षण मग नंतर महायुतीने दिला। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी अधिकारी आता सुदैवानं सरकारच्या इच्छाशक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय टिकून आहे, अंमलबजावणी सुरू आहे। मला वाटतं खरं ह्या सगळ्या याचा सगळा विचार करता आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी या सगळ्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं। आपला एक मराठी बांधव जरांगे पाटील एक योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं, त्यांनी यश आलं। सरकार एक निमित्त असतं, परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे। पण सोमवारी आहे ते ओबीसी नेते कोर्टात जाणार आहेत या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी एका समाजासाठी खरं हा निर्णय घेण्यात आला असं देखील आता स्वतः छगन भुजबळ बोलतात। खरं म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे, तर काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही। तो त्या शेवटी हैदराबाद गाजी तर काय आहे की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये
जे निजाम स्टेटच्या बाहेर जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत. त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये 80%, 90% त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखले मिळाले. आता हे सगळे हैदराबाद गाजीपुरामध्ये तो नंबर आहे, नाव नाही. आता त्याची स्क्रुटिनी होते, स्क्रुटिनी होणार. स्क्रुटिनी करणारे पात्र असतील, जे पात्र लोक आहेत तर त्यांना संधी दिली पाहिजे ना. तुम्ही त्याला कसं तुम्ही प्रवाहाच्या बाहेर करणार. मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही. आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही. किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे. ते आता कोर्टात डायरेक्ट जाणार आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की सूचना आणि हरकती घेतल्या नाही आणि डायरेक्ट हा गॅझेट लागू करण्याचा GR काढला गेला, त्याच्यावरून त्यांची सहमती नाही आहे. शेवटी याच्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत आपण घेतलं, कारण ते त्या राज्य सरकारने वतीने नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत आणि त्या या सगळ्या विषयाची ते सातत्यानं त्याबद्दल माहिती घेत आहेत. माननीय ॲडव्होकेट जनरल आपल्या राज्याचे त्यांचंही ते मत घेतलं आहे. अंतिमतः मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं त्याच्यात मत घेतलेलं होतं. मला वाटतं इतकी व्यापक चर्चा करून आणि आमच्या उपसमितीमध्ये महायुतीचे तिन्ही पक्षाचे आमदार महोदय त्यामध्ये होते, त्यांचंही सातत्यानं विचारविनिमय सुरू करून त्यांचंही त्याच्यामध्ये मत आम्ही आजमावून घेतलेलं आहे. मला वाटतं इतकं घाईघाईने निर्णय झाला नाही. अतिशय विचारांती व्यापक चर्चेतून वेगळे मतं जाणून मग हा निर्णय केलेला. सर, कुठेतरी उपसमितीवर आरोप होता आहे. लक्ष्मण हाके असं म्हणत आहेत की उपसमितीला आरक्षणाचं ABCD पण माहिती नाही आहे. कुठेतरी बायस पद्धतीनं उपसमितीनं काम केलेलं आहे. एकूणच OBC नेत्यांकडनं कुठेतरी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. मला खरं म्हणजे आता मी मागे लक्ष्मण हाकेंना सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटबुड करता. तुमच्या राजकीय पोळ्या का बाजून घेता तुम्ही या आरक्षणाच्या मुद्द्यावर. ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना ते मिळणारच आहे. तुमचं ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना. मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीचं अज्ञान आहे का आम्हाला काही कळत नाही. आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहानपणा करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. साहेब, रोहित पवार प्रमेयांकडनं आता एक आरोप केला की मुद्दाम शासनाने हा निर्णय घेऊन मराठा विरुद्ध OBC हा वाद निर्माण उभा केलेला आहे. कोणी केलं आहे? हे रोहित पवारांनी म्हटलेलं, त्यांनी प्रतिक्रिया दिली. असं की रोहित पवारांना अजून काहीच समजलेलं नाही काय आंदोलन. मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता ते स्वतः बोलतात ते त्यांच्या काकांचं बोलतात ते समजत नाही. एकदा माहिती घेतो मी. त्यांच्या आजोबा मराठा आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे. त्यांनी मराठा समाजाला मराठा आरक्षणमधून वंचित ठेवलं. 94 साली मंडळ आयोगातून दिलं नाही, त्यावेळी मंडळ आयोग निर्णय झाला. नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत नाही. म्हणून त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो नाही. म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे. इतकं उथाळपणा त्यांनी दाखवू नये एवढी माझी अपेक्षा आहे. सदावर्ते देखील आहेत, ते तुमच्या असतील किंवा शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्या विरोधात एका कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत असं सदावर्ते पण म्हणतात. नाही तर असं आहे की काहींना निर्णय पटेल, काहींना पटला नसेल, काहींचा विरोध असेल. तर शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार, न्यायालयात जाणार, तर ते आता आपण थांबू शकत नाही ना. सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल त्याच्याबद्दल मी म्हणजे निश्चितपणे मांडेल आणि न्यायालयामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे. संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की कालच्या मराठा आरक्षणाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल असं एक वक्तव्य त्यांनी केलं. पण मग आम्ही दिलंच ना. काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे. ते आपण काल जाहीरपणे बोललोय. म्हणजे संजयराव हा सुचतं शहाणपण, कारण नेहमीच त्यांना सगळं उशिरा सुचतं म्हणून त्यांची या पक्षाची अधोगती होत चालली आहे. त्यांच्यात भाजप नेते काय म्हणतात की भाजप सातत्यानं म्हणतात की एवढे मातब्बर मराठा नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच मराठ्यांना आरक्षण दिलंय. नक्की त्यांचा रोख कुणाकडे, म्हणजे अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे देऊ शकले नाही? कोणावर नाहीये. 16% आरक्षण जे माननीय देवेंद्रजींनी 14 ते 19च्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलं ते कोणत्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही ना.
असं आहे. म्हणून ज्या ज्या मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं, सत्ता भोगली, त्यांनी आता खरं याच्यात आत्मचिंतन करून यापूर्वीच्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. साहेब साहेब काय आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही आणि मुख्यमंत्री हे सगळे आघाडीवर सगळ्या पातळीवर चर्चा करत होता. याच्यावरून आता विरोधकांचं असं एक मत होतं की DCM शिंदे आणि DCM अजितदादा हे 2 हात लांब मुद्दाम राहिले का? नाही, हे दोघं अजिबात लांब नव्हते. दोघांचा नेहमीच सगळ्यात त्याचे सक्रिय भाग होता. माझी सातत्यानं अजितदादांची, शिंदे साहेबांची चर्चा व्हायची. आम्ही काय करतोय, कशी प्रक्रिया पुढे राबवतोय, त्यात काही ते मला सूचना करायचे. त्यामुळे मला वाटतं अतिशय समन्वयानं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय झाला.